जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुजू यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या महत्त्वाची शिक्षक भरती संदर्भात 2017ची शिक्षक भरती असेल किंवा 2022 संदर्भात शिक्षक भरती असेल, तर ह्या ज्या शिक्षक भरती आहे तर ह्या सध्या बघा अपूर्ण आहे। तर आपल्याला माहिती आहे की सध्या 2017च्या पदभरती संदर्भात जी काही कोर्ट केस आहे आणि 2022 मध्ये जी पदभरती झाली तर त्याची जो काही दुसरा टप्पा आहे फेज 2 आहे, तर तो फेज 2 संदर्भात बघा जे पाठपुरावा आहे तर ते पाठपुरावा वारंवार सध्या वेगवेगळ्या जे काही लोकप्रतिनिधी मार्फत किंवा मग ज्या वेगवेगळ्या सध्या संघटना आहेत तर त्यांच्या मार्फत सध्या सुरू होता। त्या अनुषंगाने बघा महत्त्वाचं या ठिकाणी जे काही किरण लहामटे साहेब आहे तर त्यांच्या वतीने देखील सध्या जे पत्र आहे तर ते माननीय शिक्षण मंत्री महोदयांना देण्यात आलं होतं। 10% व राखीव जागा उर्वरित शिक्षक भरती संदर्भात जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या बघा सुरू करायची आणि जो काही एडिट टॅब आहे तर तो टॅब सध्या तात्काळ उपलब्ध करून द्यावा, अशा पद्धतीने जे निवेदने होते तर ते वेगवेगळ्या लोकप्रतिनिधी मार्फत सध्या इथं देण्यात आले होते। त्याच अनुषंगाने बघा इथं युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनेच्या वतीने देखील निवेदन देण्यात आलं होतं माननीय संदीप कांबळे सरांची। तर त्यानुसार देखील या ठिकाणी बघा जे काही निवेदन होतं 10% पद भरती संदर्भात राखीव जागा उर्वरित जागेची जी काही पदभरती आहे फेज 2 संदर्भात तर ते निवेदन या ठिकाणी बघा देण्यात आलं होतं। त्यानंतर माननीय तुषार देशमुख सरांचं जी संघटना आहे तर त्यांच्या वतीने देखील सध्या बघा पाठपुरावा आणि निवेदन देण्यात आलं होतं। त्या अनुषंगाने कालच्या दिवसाला महत्त्वाचं या ठिकाणी बघा जी काही भेट झालेली आहे माननीय शिक्षण मंत्री महोदयांशी, तर त्याच्यामध्ये जो सकारात्मक सध्या बघा जो सध्या निर्णय झालेला आहे तर त्याच्यात जी काही पवित्र पोर्टल मार्फत 2022 असो किंवा मग 2017 संदर्भात असो तर त्या संदर्भात बघा जी काही कार्यवाही असेल तर ती नक्कीच बघा सुरुवात होईल। तर ती कार्यवाही नेमकी का सुरुवात होत नव्हती फेज 2 संदर्भात, तर माननीय जे काही आपल्याला माहिती आहे शिक्षण मंत्री महोदयांनी जो चार्ज होता शिक्षण मंत्र्यांचा तर तो सध्या बघा स्वीकारला नव्हता। तर आजच्या दिवसाला जे शिक्षण मंत्री आहे माननीय भुसे साहेब तर त्यांनी सध्या बघा चार्ज जो आहे तर तो चार्ज सध्या इथं स्वीकार करण्यात आला आहे। त्या अनुषंगाने न्यूज देखील आली होती बघा, ही कालची न्यूज आहे। 50 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत स्वीकारणार पदभार। तर सध्या जो काही पदभार आहे तर तो पदभार सध्या बघा इथे स्वीकारण्यात आला आहे आणि संपूर्ण जो काही पदभार इथं बघा स्वीकारल्यानंतर आता जी काही रखडलेली शिक्षक भरती आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये फेज 2 संदर्भात असेल शिक्षक भरती बरोबर, त्यानंतर जे काही रयत संदर्भात जे प्रकरण आहे कोर्ट केस आहे तर त्या संदर्भात देखील बघा सकारात्मक जी काही भूमिका असेल तर ती माननीय जे काही आयुक्त स्तरावरनं असेल किंवा मग शिक्षण मंत्र्यांच्या स्तरावरनं असेल तर ती योग्य ती कार्यवाही आता या ठिकाणी बघा होणार आहे। तर त्या अनुषंगाने आश्वासन देखील देण्यात आलं आहे। तर मे बी आपल्याला जानेवारी महिन्यामध्ये जी काही फेज 2 संदर्भात जी काही अपडेट असेल तर ती अपडेट बघा लवकरात लवकर या ठिकाणी सुरुवात होईल। त्या संदर्भात बुलेटिन देखील येईल आणि त्या अनुषंगाने जे काही शिक्षण मंत्र्यांच्या वतीने आयुक्त कार्यालयाला बघा जे सध्या चर्चा मसलत होईल आणि त्या अनुषंगाने पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही या ठिकाणी सुरुवात होईल। तर ती अतिशय आपल्यासाठी ही बघा महत्त्वाची या ठिकाणी बाब असणार आहे। तर त्याच्यासाठी जे काही संघटना होत्या तर त्या संघटनेचा या ठिकाणी मोठा या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल जो काही वाटा असेल आणि जे सध्या अभियोग्यताधारक होते तर ते वारंवार सध्या त्यांना घेऊन जो पाठपुरावा होता तर तो पाठपुरावा सध्या करत होते। त्या अनुषंगाने फेज 2 संदर्भात देखील या ठिकाणी बघा कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सुरुवात होईल आणि त्याच धर्तीवर जे काही वय ह्या ठिकाणी इजबार झालेले उमेदवार होते तर ते इजबार झालेल्या उमेदवारांसंदर्भात देखील बघा जो सकारात्मक निर्णय असेल तर तो निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे। तर त्याच्यावरती जे माननीय आयुक्त महोदय असेल तर त्यांचं बघा त्या ठिकाणी विचार विमर्श होईल आणि त्यानंतर संबंधित जे काही अधिकारी वर्गांना आयुक्त महोदयाकडून जो काही त्याच्यावरचा जो निर्णय असेल वयवाढी संदर्भात तर तो एकंदरीत गेल्यानंतर बघा त्याच्यावरती पुढील जी काही कार्यवाही असेल GR असेल तर तो त्या ठिकाणी पास होणार आणि त्यांना देखील फेज 2 असेल तर त्या फेज 2ची पदभरतीमध्ये बघा ज्यांची वयवाढ सध्या झालेली होती आपल्याला माहिती आहे की ओपनला वय जे आहे तर ते 38 वर्ष या ठिकाणी बघा GR नुसार पाहिजे आणि जे कास्ट असेल कास्टमधले जे उमेदवार असेल तर त्यांना 43 वर्षापर्यंत जी काही अट आहे तर ती अट सध्या दिलेली होते। तर ह्याच्यामध्ये ज्यांचं वय इथं बघा वाढलेलं असेल म्हणजे जे इजबार झाले असेल तर त्यांना जे काही वय आहे तर ते वय नेमकं किती द्यायचं तर त्या संदर्भात विचार विमर्श होऊन त्याच्यावरती बघा जो GR असेल तर तो त्या ठिकाणी मे बी निघू शकतो। तर त्यांना देखील सकारात्मक जी काही बाब असेल तर ती त्यांच्या वतीने देखील असणार आहे। म्हणजे एकंदरीत जी शिक्षक भरती आहे तर त्याला इथं बघा गती येईल। काही ह्या ठिकाणी बघा जे काही पदभार होता तर तो पदभार स्वीकारला न मुळे ते जे काही मिटिंगा असेल किंवा ज्या VC असेल तर त्या एकंदरीत संबंधित डिपार्टमेंटच्या होऊ शकल्या नाही, परंतु आता आजच्या दिवसाला पदभार सध्या बघा माननीय शिक्षण मंत्र्यांनी स्वीकारला आहे आणि पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही बघा लवकरात लवकर इथं सुरुवात होईल। तर निश्चित राहा
फेज 2 संदर्भात बघा कार्यवाही 100% होणार आहे आणि पुढील जी काही अपडेट येईल तर ती अपडेट बघा जशी आली तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, तुमचे काही कमेंट असतील कमेंट करू शकतात. आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करून ठेवा. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.